नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत ढवळे, स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, दी माळेगाव साखर कारखाना निवडणूक 2025 आणि 2030 वार दणकून वाहत आहे। भरपूर पॅनलचे प्रचार चालू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जो आपला सभासद असतो, सभासदांना काय पाहिजे नसतं की आपल्याला उसाला मिळणारा चांगला भाव, खते बियाणं आणि बाकीच्या त्यांना जो मिळणारा लाभ आहे तो कसा मिळतो आपल्या कारखान्याकडून, हे महत्त्वाचं असतं। तर आपल्या पाठीमागे सर्व सभासद मंडळी बसलेले आहेत। तर बघूया आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की आता सध्या जी दी माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहेत, याबद्दल त्यांचं काय मत आहे। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव अतुल तावरे। आता सध्या जी आपली निवडणूक लागलेली आहे कारखान्याची, आता ही निवडणूक काय कोणाची विधानसभा किंवा लोकसभेची नाहीये, आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे। बरोबर आहे। याबद्दल तुम्ही पण सभासद आहात, तुम्ही पण ऊस घालताय, बरोबर आहे। त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? ही लोकसभेची विधानसभेची निवडणूक नसेल, ही कारखान्याची प्रपंचाविषयी निवडणूक आहे। त्यामुळे आम्ही समस्त सभासदांनी ठरवलं आहे की शेतकऱ्याच्या मागच उभं राहायचं आणि शेतकरी पॅनललाच मतदान करायचंय, असं सर्व आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे। कारण खासदारकीला ताईंना दिलंय, आमदारकीला दादांना दिलंय, कारखाना हा आपल्या माणसांच्या ताब्यात राहावा अशी सर्व आमच्या सभासदांची इच्छा आहे। आता सध्या जर म्हणलं 2025 मध्ये आपल्या कारखाना उसाला किती दर पाहिजे होता? आता मागच्या विद्यमान संचालक आहेत, आता ते स्वतः उमेदवार आहेत, त्यांनी सांगितलेलं ह्या गुरु शिष्याच्या जोडीने जर कारखाना नीट चालला तरी 4060 रुपये दर बसेल। पण ते 4000 पर्यंत सुद्धा पोहोचले नाही। 3636 त्यांचा विक्रम झाला। तो बी पतसंस्थेचे कर्ज आम्ही म्हणतोय कर्ज काढून ते मधात ठेवून दिलेत, पण दिलेत त्यांनी 3636, परंतु 4060 त्यांना देता आले नाहीत। याचा अर्थ त्यांना कारखाना नीट चालवता आला नाही असं मला म्हणायचंय। बरोबर आहे। अजून तुम्हाला काय अडचण येते शेती आता करताना? आता अडचण सांगायची म्हणजे 1 एकराची ऊस तोड साधारण 30 दिवस चालली होती। असं कुठं चालतं का? एकराची तोड साधारण 2 दिवसात 3 दिवसात संपते, पण 30 दिवसात चालत होती। एक गाडी ओढून काढायला 500 रुपये ट्रॅक्टरला द्यावं लागतात। एकदा एक गाडी आली की 4 दिवसांनी दुसरी गाडी, 8 दिवसांनी तिसरी गाडी, असा कारभार यांचा चालला होता सगळा। त्याच्यामुळे आम्ही 100% अण्णांच्या पॅनलच्या पाठीमागे उभं राहणार आहे, हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो। जसं की आता जर वेचे ऊस घेऊन जातो का कारखाना आपला? हा आता 15-7 तारखेचा ऊस हा जर तुमच्या जानेवारी महिन्याच्या संक्रांतीनंतर जात असेल तर कुठल्या वेळी घेऊन जातात? अगदी उशिरा जातात ना। ओके, धन्यवाद। तुमचं नाव? सूर्यकांत काळे। तुम्ही सभासद आहेत कारखान्याला? सभासद। काय सांगताल बरं, आता ही जी निवडणूक लागलेली आहे, आता फक्त अण्णांनाच निवडून द्यायची आमची सगळ्यांची तयारी आहे। का अण्णांना का निवडून तर द्यायचं? सर्वसामान्यांसाठी अण्णाच महत्वाचे आहेत, कारखाना आपला वाचला पाहिजे। बरोबर आहे। जसं की आता पाठीमागं कारखाना आपला 8-9-10 वर्षापूर्वी, तो कारखाना आणि आताचा कारखाना, याबद्दल तुम्ही काय सांगताल? आताचा कारखाना पार विकायची वेळ आली आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे अण्णाची आता गरज आहे तिथं। अच्छा, धन्यवाद। नमस्कार बाबा। नमस्कार, मी बबन तावरे। बर, तावरे। आता सध्या जी निवडणूक लागलेली आहे कारखान्याची, तुम्ही सभासद आहात, काय तुम्हालाही माहिती, आपण शेतकरी आहेत, काय आपल्याला अडचणी येतात? भयंकर अडचण येते। अण्णांच्या काळामध्ये एवढी कारखानदारी उभी केली, म्हणजे 57 सालापासून, आणि एवढं कार्य करत आणलं, त्यांना भयंकर आणखीन अडचण आल्या दादांच्यामुळं। त्यांनी डिस्टिलरी ह्या उभं करायला भयंकर अडचण आल्या, मशिनरी खरेदी करायला अडचण आणल्या, तरी सुद्धा त्या अण्णांनी मागे घेतलं नाही। पण ते 6 महिन्यात मशिनरी तयार केली त्यांनी, आणि त्यांच्या मागेच आम्ही उभा राहणार हे शिकवण। अजून काय आहे सध्या, आता जर पाणी जर म्हणलं तर पाण्याची कशी तुम्हाला अडचण? पाण्याची भयंकर अडचण आहे। काय अडचण आहे पाण्याची? नदीचं पाणी ते भयंकर क्षारयुक्त पाणी, त्याच्यामुळे जिमनीचं हे झालेलं आहे, पोत खराब झालेलं आहे। एकरी ॲव्हरेज किती तुम्हाला बसता ऊसाचं? त्याच्यामुळे 40-45 पुढे आता ॲव्हरेजच बसत जात नाही। नाही। बर, ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव? नारायण महादेव फड। आता सध्याची निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं बरं, कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या, पण शेतकऱ्यासाठी काय पाहिजे? शेतकऱ्यासाठी ऊसाचा दर व्यवस्थित मिळाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। एवढंच मत आहे। धन्यवाद। नमस्कार। हॅलो, तुमचं नाव? दत्तात्रय नाळे। आता सध्याची निवडणूक लागलेली आहे, पंचवार्षिक निवडणूक, तर याबद्दल तुम्ही शेतकरी आहात, हो। शेती करताना जेव्हा आपण एखादा रोप लावतो ऊसाचं आणि ते मोठं करतो, पण हे करताना किती आपल्याला 18 महिने सामना करावा लागतो हे तुम्हालाही माहिती आहे। मग आपल्याला कारखान्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सर्वसामान्य सभासद बंधूंना असं वाटतंय की बाबा कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे, कारखान्या महागाईच्या पटीत पैसे दिलं पाहिजेत, आणि हे नवीन मंडळींना काय अनुभव नसल्यामुळं ही अण्णांचा 85 वर्ष वय झालं, या 46 वर्ष ते कारखान्यात कार्यरत आहेत, त्यांची इतका अनुभव कुणाला नाही। काही करायचं झालं तर प्रत्येक प्रकल्प त्यांनीच उभा केलाय, बाकीचं कोणीही केला नाही आज तागायत। असा कोणता काळ होता की अण्णांनी तुम्हाला ऊसाला दर दिला?
अहो 1991-92ला सगळ्या महाराष्ट्रात देशात 250 रुपये दर होता. अण्णांनी 601 रुपया दर दिला. त्याच्यामुळं माणसांचा कसं आहे, अण्णांच्या विश्वास आहे, बाकीचा कोणावर विश्वास नाही. शेतकऱ्याचे महर्षी म्हणलं तर चंद्रवारी म्हणलं तर अण्णाच. धन्यवाद. हॅलो, मी साहेबराव तावडे. बाबा नमस्कार. त्यांना 5 वर्ष त्यांच्या कारखान्यात ताब्यात त्यांच्या दिला असताना आमचा ऊस नेताना त्यांनी 1 एकर ऊस असताना त्याने 7-8 दिवस त्यांनी लावलं आणि 5 वेळा तोड 1 आठवड्यात त्यांनी 2दा तोड बंद झाली. अजून मला एक सांगा तुम्ही, जसं की आताचा भाव आहे आपला 3300 रुपये. हो, या 3300 रुपये भावामध्ये सगळ्याचं आज घर भागतंय का? त्यावेळेला 2800 रुपये साखर होते अन्नाच्या काळात. हा हा. त्यावेळेला आम्हाला त्यांनी 3300, 3500, 3400 भाव असं दिला. मग आता 3500, 3300 साखर चालल्यानंतर 4000 तर बसा पाहिजे का नाही? 3800 साखर आहे. 4000 तर बसायला नक्कीच हा, पाहिजे. आता 3800 साखर आहे. मग आता 4000 तर बसले पाहिजे का नाही? ही संचालकाच काय कुठं गोळ आहे तीच आम्हाला कळणार काय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते, तुमचं नाव? मी प्रतीक तावरे. सर, आता सध्याची निवडणूक चाललेली आहे कारखान्याची आपली, पॅनलचे भरपूर प्रचार चालू आहे, पण एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगताल की बाबा एका शेतकऱ्याला कारखान्याकडून काय पाहिजे नसतं? शेतकऱ्याला एका चांगला उसाला हॅलो. हा. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे उसाला. आणि कारखाना जो ह्यांना सहकार मोडीत काढायचा डाव चाललेला आहे तो थांबवून सर्वांनी अण्णांच्या काकांच्या पॅनलच्या मागे ठामपणे उभं राहून त्यांचा पॅनल भरघोस मताने निवडून दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो. आता जसं की आपला माळेगाव कारखाना आहे, आता तो माळेगाव कारखान्यात दिसतोय बाहेर आपल्याला चांगला, कारण तो अजून नफ्यातच आपला कारखाना आहे, तोट्यात नाहीये. असं कुठलं तुम्ही सांगता की कामं जी आता झाली नाहीत आणि झालेत ते, याबद्दल काय सांगताल का? कामं म्हणजे आत बाहेरून चांगला दिसत असलं तरी आत काय गड बंगाल चाललंय ते सर्वांना लोकांना माहीत नाही. ते आता सगळं बाहेर पडायला लागलंय. ते सगळं विचारात घेता लोकांनी विचार करून माळेगावचा सभासद शून्य आहे तो योग्य निर्णय देईल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव? विशाल तावरे. आता सध्याची पंचवार्षिक निवडणूक लागली, सगळ्यांचं लक्ष कारखान्याकडेच लागलेलं आहे. मात्र आपण शेतकरी माणसं आहेत, शेतकरी कसं कष्ट करणार, त्याला काय लागणार असतं? फक्त एक 4 पैसे चांगले यायला पाहिजेत. आणि जो धंदा करतो तेव्हा 4 पैसे मिळवण्यासाठी करतो. अगदी बरोबर. आणि जर उसाला चांगला भाव नसेल तर धंदा करण्यात मजा नाही. काय वाटतंय बरं तुम्हाला, ह्या 2025 मध्ये ऊसाचा भाव किती पाहिजे होता? 4060 रुपये पाहताय. 4060 पाहिजे होता. एका माणसाने संचालकांनी हे केलं ना की तुम्ही कारखान्यात चालला असता 4060 रुपये भाव देता आला असता. मग ह्यांचं उत्तर त्यांनी द्यावं, का देता आला नाही? आणि आता आम्ही तरुण सभासद आहेत, कारण की ह्या पंचवार्षिक निवडणुकीला तरुण सभासद बरेच वाढल्यात. आणि तरुण सभासदांनी ठरवलंय की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात कारखाना द्यायचा की कोणता, कारण की ह्याला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात का द्यायचा? त्याला शेतीची जाण आहे ना, शेतीला खर्च किती, मग उसाला भाव किती बसला पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातात हे कारखाना द्यायचा सगळ्या तरुणांनी. आता या निवडणुकीला कोणताही पॅनल येऊन द्या, काय वाटतं बरं आपल्याला मिळेल भाऊ? जर सरकार बचाव शेतकरी पॅनल आला तर निश्चित भाव मिळेल. निश्चित भाव मिळेल. नमस्कार. नमस्कार, मी तुमचं नाव? धनंजय तावरे, सभासद, माळेगाव कारखान्याचा सभासद या नात्याने आपल्या समोर बोलत आहे. आता सध्याची निवडणूक लागलेली आहे माळेगावची, तुम्ही शेतकरी आहात, असं कारखान्याकडून काय तुम्हाला पाहिजे हो की आपल्या सगळ्याची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे? काय असं पाहिजे? माळेगाव कारखान्याकडून या सर्वसामान्य सभासदाची एकच इच्छा आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर हा सर्वसामान्य सभासदाचा आजचा प्रपंच आहे. आज महाराष्ट्र देशामध्ये जवळजवळ 80% क्षेत्र हे ऊसाच्या जमिनीवर अवलंबून आहे, किंवा ऊस शेती हा सर्व प्रामुख्याने व्यवसाय हा ऊस शेती आहे. महत्वाचे आहेत. हा, त्याच्यामध्ये ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ऊस होतो, त्याच्यामुळे महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्या कारणानं ऊसच हा मोठ्या प्रमाणात त्याच्याकडून कारखान्याला दर मिळाला पाहिजे, हा सर्वसामान्य शेतकऱ्याची अशी भूमिका आहे. आता या सांगवीमध्ये कमीत कमी 1500 तरी सभासद असतील. हो. आज या सांगवीच्या गावात चांगलं टनीज तुम्ही करता, टनीज तुम्हाला कमी मिळतं पाण्याच्या अभावामुळे. त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आज निरा नदीच्या पाण्याबद्दल तुमची काय इच्छा आहे? काय कसं करावं निरा नदीचं पाणी? आता गेल्याच पंचवार्षिकच्या भाषणामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून सांगितलं होतं की निरा नदीच्या पाण्याचा मी जर प्रश्न सोडवू शकलो नाही तर पुढच्या पंचवार्षिकला मी मतच मागायला येणार नाही. पण माळेगाव कारखान्याचं दुर्दैव एवढं म्हणावं लागेल की आज त्यांना स्वतः ब वर्गातून उमेदवारी फॉर्म भरून
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ठराविक गावांमध्ये हात जोडण्याची वेळ ही आली, आलेली आहे, त्यांच्यावर आलेली आहे. याचा नक्कीच सर्वसामान्य सभासदांनी काय पद घ्यायचंय तो त्यांनी घेतला असेल कदाचित. नक्कीच. त्याच्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की मी नीरा नदीचा प्रश्न सोडवू शकलो नाही तर मी मत मागायला येणार नाही. मग नीरा नदीची 5 वर्षात अशी अवस्था झालेली असताना तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा मी प्रश्न सोडवू शकतो. मग तुम्ही त्यासाठी ठोस उपाययोजना काय केल्या? आज ही नदी, नीरा नदीचं पाणी अतिशय खराब आहे आणि त्यासाठी तुम्ही ठोस उपाययोजना काय केल्या? आज सर्वसामान्य सभासदांनी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. बरोबर आहे. धन्यवाद. गावोगावी आज तुम्हाला मत मागायची वेळ कुणामुळे आली हे सर्वसामान्य सभासद जाणतो की ज्यांच्यामुळे तुम्हाला मत मागायची उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जर गावोगावी येऊन मत मागायला किंवा हात जोडायला लागला आणि नेते मोठ्या ह्याने सांगतात की मी जिथं लात मारेल तिथं पाणी काढतो, जिथं लात मारेल तिथं पाणी काढतो. खासदार केला किंवा आमदार केला ज्या वेळेस या चंद्रराव अण्णा तावरेंचं इथं त्यांना वय दिसलं नाही. आज ते वयावरती बोलतात की मी जिथं लात मारेल तिथं काम करतो किंवा पाणी काढतो. तर खासदार केला त्यांच्या पत्नींना ते निवडून का आणू शकले नाहीत? आपण चिंतेचा बाब आहे ना. त्याच्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निश्चितच सभासद हा अण्णा काकांच्या पाठीमागं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि सहकार बचाव चिन्ह पुढे मतदान केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे चिन्ह आहे किटली. किटलीला भरपूर प्रमाणात सभासदांचा पाठिंबा आहे. त्यांना 100% सभासद मतदान करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नक्कीच. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? पृथ्वीराज तावरे. सर, आता ही जी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे, बरेच आपण आता शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकतोय, सभासदांचं. तुम्ही पण सभासद आहात. असं तुम्ही आता कसं यंग सभासद आहात तुम्ही, आज तुम्ही कारखान्याकडून तुम्हाला एवढ्या कारखाना बघताय तुम्ही, आपला कारखाना नफ्यामध्ये आहे, चांगला ऊस जातोय, चांगलं गाळप होतंय, 12 टनापर्यंत कारखाना गाळप करतोय. आज त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही म्हणला नफ्यामध्ये कारखाना चालतोय, ते आता आम्हाला पण माहिती आहे की किती नफ्यामध्ये चाललाय. बरोबर आहे. पतसंस्थेचं कर्ज काढून त्याला भाव द्यायला लागतोय, म्हणजे किती नफ्यात कारखाना असेल. आणि शेती करत असताना एवढे म्हणजे प्रश्न मोठे मोठे आहेत की मजुरीचा खर्च भरपूर प्रमाणात वाढलाय. शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडवतोय? खतांचे भाव वाढलेत. आता हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, त्या संदर्भात त्यांनी काय ठोस निर्णय घेतले नाहीत आणि हे बाकीच्या कारखान्यांचंच त्यांना जास्त पडलेलं दिसतंय असं मला वाटतंय. माळेगाव कारखान्याचं राहिलं बाजूला, दुसऱ्याच कारखान्याचं त्यांना जास्त. दुसरं नाही, शेतकऱ्यांमध्ये जे खताचे भाव आहेत किंवा मजुरीचं. आता सध्या खते बियाणे तुम्हाला कशा स्वरूपात मिळतात कारखान्याकडून? आता हे सगळं झालेलं ते पूर्वीच्या काळात झालेलं ते हाय असं चालू आहे. अच्छा. म्हणजे जसं परंपरागत चालू आलेलं आहे ते तसंच चालूच आहे. म्हणजे अनुदानावरती ते पहिल्या जे संचालक मंडळ होतं त्यांनी जसं चालू ठेवलंय ते तसं चाललेच झालेलं आहे. म्हणजे तुमचंही मत आहे की आता 4000च्या पुढेच आपल्याला आता दर 4000च्या वरतीच पाहिजे होता. हे बाय प्रोडक्टचं जो काय म्हणतात त्याला, बाय प्रोडक्ट्स जे आपला कारखाना तयार करतो, तर त्याचं जे मिळणार उत्पन्न आहे त्याचा तर आम्हाला सभासदांना त्याचा तर काय फायदाच मिळत नाही असं तर वाटतंय. कारण की साखरेच्या भावाच्या ह्याच्यावरतीच दर मिळत पण नाही, त्याच्या पण भावावरती दर मिळत नाहीये साखरेच्या भावावरती. तुम्हाला बोलायचं सर? सर, एक गोष्ट सांगतो, आम्ही इथे सगळे बसलोय ना, तर सगळ्यांनी विधानसभेला दादांनाच मतदान केलंय, पण आम्ही कारखान्याला 100% अण्णांच्या मागे उभं राहणार आहे. तर कारखाना आमच्या प्रपंचाचा विषय आहे आणि दादांना आमच्या मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा आहेत 100%, पण चेअरमन पदासाठी नाही. चेअरमन पदाला आमच्याकडे भरपूर लायक माणसं आहेत आणि चेअरमन हा शेतकरी माणूसच होईल सभासदांमधला, तर दुसरा कोणी होणार नाही. तुम्हाला काय बोलायचंय? आणि एका सभेत दादांनी असं सांगितलं होतं की मी ठेकेदाराला पदाधिकाऱ्याची म्हणजे संधी देणार नाही. तर त्यांनी आता जे उमेदवार उभे केलेत ते सगळे ठेकेदारच आहेत बहुतांश, 5-6. माळेगाव सहकारी साखर कारखान्यात नेत्यांनी सांगितलं की बाबा मी सगळी VSIची टीम आणून तिथे 9,500 कारखाना चालला किंवा काय केलं. त्यावेळेस मागच्या विद्यमान बॉडीतले एक संचालक म्हणाले होते की कारखाना फक्त ह्या जोडीला नीट चालवता आला असता तरी 4060 रुपये दर देता आला असता. आदरणीय अण्णांच्या काळात 1,500चा कारखाना 4000 त्यांच्याच कार्यकाळात झाला.
त्याच्यानंतर 4,000चा 7,500 टने कारखाना करण्याचा अण्णांचा मानस त्यांच्याच कार्यकाळात झाला आणि त्याच नंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना हा 9,500 टनांनी क्रशिंग करायला लागला. माळेगाव कारखान्यात ज्या ज्या वेळेस मोठा निर्णय घेण्याची वेळ आणि धमक ज्या वेळेस आली त्यावेळेस आदरणीय चंद्रराव अण्णा तावरे यांनीच ती धमक घेतली. कारण असा एकही नेता नाही की माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आज ठोसपणे भूमिका घेऊ शकतो. 40 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या एकही वीट पण लागले नाही कारखान्याला. ज्या वेळेस वीट लागायचा प्रश्न आला मागच्या विद्यमान बॉडीच्या कार्यकाळात एकच गोडवान फक्त बांधलं गेलंय. त्या गोडवांमध्ये आज अक्षरशः 60,000 पोतं पावसाच्या पाण्यामुळे भिजलं. याला जबाबदार कोण धरायचं? मलिदा गँग धरायची का सर्वसामान्य नेत्यांना धरायचं? कारण नेते वेळोवेळी सांगतातच की मी असं केलं मी तसं केलं, मला त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे. पण सर्वसामान्य सभासदांकडून या मलिदा गँगला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्कीच. आणि ठामपणे निश्चितच अण्णा काकांचं पॅनल माळेगाव सहकारी साखर कारखान्यात येईल. धन्यवाद. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा तुमचं नाव? चंद्रराव तावरेच. बाबा आता सध्या जी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आपल्या कारखान्याची, सगळे पॅनलचे प्रचार जोरदार चालू आहेत. आज तुमचं वय भरपूर आहे, तुम्ही बघितलाय हा कारखाना. पण आज काय म्हणायचं आहे बरं कारखान्याबद्दल की आज कारखान्याचे कैवारी कोण, आज शेतकऱ्यांचे कैवारी कोण, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आता जे आज म्हणतात ना आम्ही असं करू तसं करू, त्याचा जन्म नव्हता तेव्हा कारखाना चालू झालाय. जन्म नव्हता जन्म नव्हता तेव्हा कारखाना चालू की झाला या, नंतर ह्यांचा जन्म झाला. मग आता कारखाना कोणाचा आहे? शेतकऱ्याचा आहे का ह्यांचा आहे? कोणाचा आहे तुम्ही सांगा की? प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बरोबर, शेतकऱ्याचंच आहे ना, शेतकऱ्याचंच आहे आपलं वैभव. मग आता शेतकऱ्याच्या असताना शेतकऱ्याच्याच हातात द्यायला पाहिजे कारखाना. तुम्ही मस्के वर येतं सगळं हे, मग तुम्हाला कारखाना कशाला पाहिजे? प्रत्येक कारखाना माझा, काही माझा, तो माझा, तो माझा, कशासाठी? आजोबा शेतकऱ्यांना अडचणी काय काय असतात? शेतकऱ्याला सगळ्या अडचणी असतात त्या लागणीच्या ह्याच्या सगळ्या. आणि अण्णाने म्हणजे सगळं त्याची घरच्या सांगवीची ह्याची की ना सगळी पोरं अण्णांनी लावलेले, त्यांनी नाही लावले, अण्णांनी लावलेले. पुढच्या त्या नोकरदार पोरांना विचारा तुम्हाला कोणी लावले? ते अण्णानेच लावले. आणि गावात आमच्या एकही घर असं नाही की अण्णांनी पोट तिथलं लावलं नाही. शेतकऱ्यांचं हित कळतं अण्णांना, शेतकऱ्यांना. त्यामुळे जनता अण्णांचेच माग आहे. पण इथं काय सत्य पुढे पण चालत नाही. पण शेतकरी हुशार आहे ना. हा ते करतो बरोबर. मग 2-3 वेळा झालं की पवारा विरुद्ध निवडून आलो की झालं बी, चेअरमन झालं, सगळं झालं. तसं काय अण्णांनाही का नाही. या वेळेला सुद्धा इतकं हे वातावरण की अण्णांचाच पॅनल लागणार 100%. हो हो त्याच्यात आता जी वयाचा मुद्दा घेतलेला आहे निवडणुकीमध्ये, अण्णांचं वय खूप आहे, अण्णांनी घरी बसावं असं मी ऐकलं. तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचं आहे? आमचा त्यांना प्रश्न आहे. तुमचे शरद पवार त्यांचं वय काय आहे? त्यांनी का घरी बसू नये? त्यांना सांगा अगोदर घरी बसाय, मग आम्ही अण्णांना सांगू. तुम्ही अगोदर सांगा पवारांना शरद पवार आता घरी बसा वय झालंय, ते काय सांगत नाहीत. दुसऱ्याचं दिसतं या स्वतःच का दिसतं ना? तर अगोदर आपण स्वतः नंतर दुसऱ्याला सांगा. बरोबर बरोबर आहे का नाही? धन्यवाद. अजून धन्यवाद. धन्यवाद. आता सध्याची कारखान्याची निवडणूक लागलेली आहेत, भरपूर चर्चा चालू आहे, 4 पॅनल उभे राहिलेले आहेत. आता शेतकऱ्याला काय पाहिजे नसतं, दर पाहिजे नसतो, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता त्यांनी तर सांगितलंय की बाबा आम्ही 36 गेल्या वर्षी दिला, पण त्याच्या अगोदरच जर आपण पाहिलं 2015 ते 20 एक 18-19ला अण्णा आणि काकांच्या नेतृत्वाखाली जे संचालक मंडळ काम करत होतं, तर त्या संचालक मंडळाने एक्सपेन्शन केलं, म्हणजे विस्तार वाढ केली. विस्तार वाढ 193 कोटीची केली. त्यामध्ये फक्त 85 कोटी कर्ज काढलं, 107 कोटी रुपये शिल्लक ठेवले आणि त्यातून त्या काळात 3400 रुपये त्यांनी दर दिला. आणि 3400 रुपये दर देत असताना त्यावेळेस साखरेचे जे भाव होते ते साखरेचे भाव 2700-2800 होते. आता हे म्हणतात 3600 रुपये दर दिला. आता साखर 3600-3800 रुपये आहे. किती तफावत आहे?
तफावत त्याच्यामुळे आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अण्णा आणि काकांचा पॅनल योग्य आहे आणि खरंच सगळे मतदार वगैरे दराच्या बाबतीत उत्सुक आहेत कितीही. तर ह्या 5 वर्षात अगदी अण्णा तर प्रत्येक सभेत सांगतात की सपाटीपर्यंत पैसे देऊ आणि अनेक त्यांना प्रकल्प करायचे. मग तुमचा इथेनॉलचा प्रकल्प असेल त्याच्यातून आपल्याला 700-800 रुपये जादा मिळतील. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता सांगवी गावामधनं होतो आणि सांगवी गावामधनं जो आता सभासद आपल्याशी वर्ग बोलला की नक्की शेतकऱ्याला काय पाहिजे नसतं, शेतकऱ्याला पाहिजे असतं उसाला दर, खते बियाणे, ह्या सगळ्यातच. कारण ही जी निवडणूक आहे ही कुठल्या विधानसभेची किंवा लोकसभेची किंवा कुठली नाहीये, ही आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे प्रापंचिक फॅमिलीची निवडणूक आहे. त्यासाठी ना जो कोणी पण पॅनल निवडून येणार आहे तरी नक्कीच आमच्या शेतकऱ्यांचा विचार करावा. धन्यवाद.